ओंकार साखर कारखाना पांगरी येथे चालू असलेले सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित. थकीत ऊस बिल तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 2 दिवसापासून भाई अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली पांगरी, लिंबोटा व परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन कारखाना प्रशासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याप्रसंगी भाई अजय बुरांडे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि पांगरी गाव आणि या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं ज्या ऊसदरवाढीच्या आंदोलनाने एक नवी चेतना आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये जो काही एक जीव भरला होता, हाच नवी चेतना घेऊन दरवाढीच्या आंदोलनातून मिळालेल्या दराची रक्कम घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पडावी यासाठीचा संघर्ष सुद्धा आज काही प्रमाणात का असाना आपण त्याच्यामध्ये अंशतः यशस्वी झाल्याचं आजच्या या आंदोलनामधून समोर आलेलं आहे. मागच्या 2 दिवसापासून ओंकार शुगर्स युनिट 8 वरती आपण थकीत असलेल्या ऊस बिलाला घेऊन जे सत्याग्रह आंदोलन आपण करत होतो, या सत्याग्रह आंदोलन करत असताना या कारखान्याने घोषित केलेल्या दरापेक्षा 1800 रुपयांनीच हे बिल टाकण्याचा कार्यक्रम चालू केला होता. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब या ठिकाणच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जोपर्यंत घोषित केलेल्या दराप्रमाणे उर्वरित रक्कम देण्याचं निश्चित हे कारखाना प्रशासन लेखी देत नाही, तोपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार केला. आणि आज ज्या पद्धतीनं पांगरी गावातील आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाच्या आक्रमकतेची चुणूक दाखवताच थोडेसे अडवेळ घेणारं प्रशासन, शेतकऱ्यांना थोडंसं भावनिक बनवणारं, त्यांना थोडंसं वेगळ्या मार्गाने घेऊन जाणारं कारखाना प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपले सगळे षडयंत्र बाजूला सोडून आज आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीला लेखी प्रमाणामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आणि उद्याच्या 25 तारखेपर्यंत 2950 रुपयाप्रमाणे उर्वरित रक्कम टाकण्याचं लेखी वचन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे आजचं हे आंदोलन आपण सगळे मिळून तात्पुरतं स्थगित करतोय. 25 तारखेपर्यंत ही रक्कम पडेल अशा प्रकारचा विश्वास आणि अपेक्षा आपण ओंकार शुगर्सच्या युनिट 8च्या सर्व कार्यकारी संचालकांकडून अपेक्षा व्यक्त करतोय. असं जर काही नाही झालं तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभा करण्याची तयारी या ठिकाणचे सर्व शेतकरी, ॲडव्होकेट श्रीनिवासजी मुंडे असतील, बडेसाहेब असतील, विनायक दादा असतील, ही सगळी माणसं या परिसरामधल्या सर्व शेतकरी चळवळीची कार्यकर्ते पुन्हा एकदा आंदोलन जोमानं उभा करून हा पदरात पाडण्यासाठीची लढाई लढतील, हा विश्वास आम्ही तुम्हा सर्वांना देतोय. सहभागी झाल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.